नमस्कार, मी काजल. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज वटपौर्णिमेचा दिवस. लवकर उठले, देवपूजा वगैरे आवरली आणि स्वयंपाकाची तयारी. त्या दोघांना नाश्ता करून दिला होता आणि लगेच स्वयंपाकाला घेतलं. तर इकडे डाळ शिजून चटका द्यायला चालू केलं होतं. आमटी झाली होती, तेल तापायला ठेवलेलं, कणिक भिजवून घेतलेली, भात झालेला. पण मैत्रिणींचा फोन चालू झाला. म्हटलं तयारी करून घेऊयात, आधी पूजा करून या, उरलेला स्वयंपाक नंतर. मग मस्त तयार झाले. ताट देखील तयार केलं होतं आणि ही बेबी शॉवरची मी साडी घातली होती. खूप छान वाटत होती. ग्रीन कलर खूप जास्त आवडतो आणि छानही दिसत होता. मग काही मैत्रिणी पुढे गेल्या होत्या आणि आम्ही दोघी तिघी नंतर गेलो. वडाजवळ भरपूर गर्दी होती. बायका खूप छान छान तयार होऊन आल्या होत्या आणि मग इथे पूजा करायला चालू केली. स्टॉप करू का? येताना सगळे एकत्र आलो. फोटोज व्हिडिओज खूप छान. पूजाही मस्त झाली. नंतर अर्धा राहिलेला स्वयंपाक. पहिलं आलं की तळण काढून घेतलं. भजी, कुरडी, पापडी सगळं तळण काढून घेतलं आणि पोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या. पुरण देखील वाटून घेतलं पुरण गाळणीच्या साह्याने. आणि इकडं त्यांची लगबग चालू की भूक लागली आहे, लवकर आवर. ईशांकालाही भूक लागली. मग तिला भात दिला आणि मग बाकीची तयारी करून घेतली. आणि खरंच आज पोळ्या खूप छान झाल्या होत्या आणि टम्म अशा फुगल्या होत्या, तुम्ही बघू शकता. आणि एवढं घाईघाईत स्वयंपाक केला आहे. सकाळी अर्धा, दुपारी अर्धा, तरीसुद्धा खूप छान झाला होता, मस्त झाला होता. अक्षय तृतीयाला पहिल्यांदा आमरस केला होता. त्यानंतर आता वटपौर्णिमेला या वर्षाचा शेवटचा आंबा खायचा. आता पावसाळा चालू झाला आहे. आंबे खराब देखील होतात आणि खराब पण जास्त निघतात, किती पण चांगले आणले तरी. म्हणूनच आज पुरणपोळी आमरसचाच बेत होता. मस्त स्वयंपाक झाला होता. सगळं करून ठेवलं होतं. जेवायला तसं लेटच झालं होतं. उपवास होता. खूप जास्त भूकही लागली होती. लगेच ताट वाढून घेतलं, त्यांना पहिल्यांदा दिलं आणि मीही जेवून घेतलं. मस्त झाला होता स्वयंपाक सगळाच. काय कोणी केलाय हा पसारा? केवढा पसारा केलाय? हा, कोण आवरणार आता? तू आवरणार? मम्मा आवरणार? केवढं काढलंय ग? हा, सगळं काढलंय. असला कसला खेळ तुझा? सांग बरं ईशांका. तर तो पसारा सगळा आवरून घेतला आणि खूप कंटाळा आला होता, दमल्यासारखं झालं होतं. आज उपवास देखील होता. आता उपवासाची सवय नाही आहे म्हणून खूप डोकं दुखत होतं. मग झोपूनच घेतलं. उठल्यानंतर नेहमीप्रमाणे चहा पाणी आणि बाहेर पाऊस पडत असल्यामुळे काहीच केलं नाही. आता जेवण केलं. राहिलेला स्वयंपाकच होता, पण यांना काही तो आवडत नाही डबल खाण्यासाठी. पुरणपोळी ही एकदाच खातात ते. मग संध्याकाळी त्यांच्यासाठी 2 चपाती भाजी करून दिली. दोघांचे जेवण झाले. शंकाने पण पोळीच खाल्ली. तर आता हे सोलापूरला गेले होते मित्राच्या लग्नासाठी. तर येताना तिथून शेंगदाण्याची चटणी, भाकरी आणल्यात. भाकरी टिकतात पण मला नाही वाटत, पण त्या खूप कडक आणि मशीनमध्ये केलेल्या असाव्या. खूप पातळ आहेत, म्हणजे मी पहिल्यांदाच पाहिले.
आता सोलापूरच्या भाकरी एवढ्या कडक कोण खात असेल रोजच्या जेवणामध्ये माहिती नाही, कधीतरी खाण्यासाठी चांगल्या असतील पण रोज तरी नाही असं एवढ्या कडक भाकरी खाल्ल्या जात. पण त्यांनी आणल्यात कशा आहेत ते, टेस्ट पण काय बघितली नाही अजून सणामुळे. पण शेंगदाण्याची चटणी खूप छान आहे, ती आत्ता मी खाऊन पाहिली. जयशंकर ची आहे, दाखवते मी. ती बघा ही जयशंकरची आहे, मी आत्ता लांबोटीची आहे आणि खूप छान आहे टेस्ट वगैरे. तर दाखवते मी आत्ताच ह्याच्यात भरून ठेवली आहे डब्यामध्ये. दिसायला पण छान आहे आणि टेस्टला पण एकदम भारी आहे. आणि या भाकरी आणि हे सासूबाईंनी घरचं लोणचं दिले पाठवून करून, मस्त आहे लोणचं पण. खार, आमच्याकडे याला खार बोलतात, आंब्याचा खार किंवा लोणचं. छान मस्त झालं. आता पाऊस थोडा कमी झाला आहे, म्हटलं थोडासा राऊंड मारून यावं, तेवढंच बरं देखील वाटेल. आणि थंड झालं आहे वातावरण, एकदम फ्रेश वाटेल म्हणून थोडा वेळ खाली जाणार आहोत. मी खाली जायचं म्हटलं आणि शंका दमून झोपी पण गेले टी व्ही बघत बघत. आता पाऊस आला म्हणून सगळे कपडे काढले आणि बाकीची कामं होती म्हणून तसंच ठेवलेलं. आता याच्या गाड्या घालून घ्यायच्यात. आज छान पूजा झाली, गर्दी खूप होती. मस्त सगळ्या मेकअप वगैरे करून आल्या होत्या. ऑफिसचं काम, घरातली कामं, स्वयंपाक, तरी पण वेळात वेळ काढून सगळेजण मस्त आले होते. छान छान फोटोज व्हिडिओज काढले आम्ही पण. छान वाटलं, आजचा दिवस मस्त गेला. आता मी बऱ्यापैकी उरकण्याचा प्रयत्न केला होता सकाळी, पण निशंकामुळे नाहीच झालं शेवटी. सगळं लेट थोडं उशिरा पण गेले. मुली आधीच गेल्या होत्या आणि अर्धा स्वयंपाकही तसंच ठेवला मी आणि आल्यानंतर अर्धा केला. मग जेवायला वगैरे 3च वाजले. 2 वाजता आले पूजा करून. फोटोज व्हिडिओ काढण्यात कसा वेळ गेला कळलंच नाही. 2 तास गेले पूजामध्ये. आत्ता कुठं निवांत वाटत होतं. आता खाली जावं म्हटलं आता फिरायला, तर शंका आता झोपी गेली. तिचे बाबा तर गेलेत फिरायला, खाली राऊंड मारायला. आता मला काही जाता येणार नाही, एक जण तरी तिच्यापाशी थांबायला लागते. तर बघू आता, ते आले तर जाईल, नाही तर मग झोपून घेईल. तर तसं पण आज कंटाळा आला होता. ईशांकाने आज बऱ्यापैकी सपोर्ट केला आहे, म्हणजे तिने घरात तेवढा पसारा केला होता पण अजिबात रडली नाही आणि असं म्हणजे काय चिडचिड वगैरे केली नाही. छान खेळत होती. पसारा केला तो काय आवरता आला, पण असं नाही की मला अर्ध्यातून यावं लागते की काय. तशी राहते ती, पण एखाद्या वेळेस तिच्या लक्षात आलं की मम्मी नाही आहे, मग थोडंफार चिडचिड करू शकते. पण राहिली. पण घरात काय असा पसारा केला होता, बराच वेळ आवरायला गेला. पण ठीक आहे, तेवढं तर चालतेच. आणि त्यांची पण मदत झाली मला. ते आज ऑफिसला जातात, म्हणजे मंडेला जातातच. आठवड्यातून 3दा जावंच लागतं, 3 दिवस. पण त्यातलं मंडे तर जातात. पण आज पूजेमुळे मीच म्हटलं मला थोडी मदत होईल, जाऊ नका. तर मग ईशांकाला घेता येईल वगैरे, तर मग आज गेले नाही. तिला दिवसभर लक्ष ठेवले ऑफिस करता करता. घरी पण आल्यावर माझी कामं चालू होती, तर मग त्यांनीच लक्ष ठेवलं. झालं व्यवस्थित सगळं. आजचा व्हिडिओ इथे संपवते मी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.